झरा तालुका कळमनुरी येथील संगीता गजानन शेळके ही महिला आपल्या मुलाबाळांसोबत अवैध सावकार शिवशंकर अमृता शिंदे राहणार बाभळी तालुका कळमनुरी याच्या विरोधात जमीन हडप केल्याप्रकरणी आमरण उपोषणास बसली आहे। सदरील सावकाराने मागील काही वर्षांपासून शेकडो एकर शेतीचे खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत। तिचे पती गजानन शेळके यांनी याच अवैध सावकाराच्या दबावाला व धमक्यांना कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती। मात्र त्याही नंतर सावकाराने जमीन परत दिलेली नसल्याने आज तिला आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे कडाक्याच्या थंडीत मुलाबाळांसोबत करावे लागत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री तसेच डीडीआर ऑफिस हिंगोली यांना निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत कुठलीही कारवाई सदरील अवैध सावकारावर झालेली नाही। त्यामुळे सदरील प्रकरणात न्याय मिळण्यासाठी एका विधवा महिलेवर आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे। माझं नाव संगीता गजानन शेळके, राहणार झरा तालुका कळमनुरी। अवैध सावकार शिवशंकर अमृता शिंदे यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे। माझे पती गजानन सूर्यभान शेळके यांनी 2011 मध्ये सावकाराला शेती लिहून दिली होती। सावकाराने ती शेती हडप केली। यांच्या टेन्शनमुळे, यांच्या दबावामुळे माझ्या पतीने 10 मे 2020ला गळफास घेऊन आत्महत्या केली। तरीही सावकाराचा अजूनही आमच्यावर तगादा आहे। तरी मुख्यमंत्री साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत माझ्या प्रकरणाची रीतसर चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा। कठोर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा।